म्हणून महाराज म्हणतात अवघी चिंता वारली. आता परमार्थ करणाऱ्या माणसाला कोणती चिंता असते? परमार्थ करणाऱ्या माणसाला चिंता असते परमात्मा प्राप्तीची. आणि महाराज म्हणतात ती चिंता आता आमच्या जीवनात राहिली नाही. कशामुळं? संत दर्शनी हा लाभ. संताच्या दर्शनामुळं हा लाभ माझ्या जीवनामध्ये मला झाला. काय लाभ झाला? पद्मनाभ जोडला. पद्म म्हणजे कमळ, ज्याच्या नाभीतून कमळ निघालं तो पद्मनाभ. तो भगवंत जोडला, मिळवला, प्राप्त केला. मग महाराज जोडलेला देव तुम्ही कुठं ठेवला? महाराज म्हणले संपुष्ट हे हृदय पेटी करोनी पोटी साठवू. मिळवलेला परमात्मा मी माझ्या हृदयामध्ये साठवला. लोक म्हणले कुठून आणून साठवला? महाराज म्हणले कुठूनच नाही, मुळातच प्राप्त होता. पण अज्ञानामुळं त्याचं ज्ञान आमच्या ठिकाणी राहिलं नव्हतं आणि ते ज्ञान संताच्या चरणावर ठेवलेल्या भावामुळं आम्हाला झालं. तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला. भावानं देव सापडला जात असतो. जे पाठ आहे ते मोकळं बिनधास्त बोलत चला, चुकलं चुकू द्या, मी तुमचा अपमान करणार नाही, मला जायचं इथून. बरोबर आहे ना? त्याच्यामुळे मोकळं बोला झाला. भावाना देव आपला सवत असतो. हा भाव बळे आकळे, काय याच्यातलं काहीच न कळे. बोला भाव बळे आकळे एरवी न आकळे, करतळे आवळे तैसा हरी. एवढा प्रभू भावे तेने संपुष्टी राहावे. देवा कारणे भाव तस्मात न लगे द्यावे फार सेवित. ये यथा माम प्रपद्यन्ते तंस तथैव भजामे हम. जाकी रहे भावना जैसी प्रभू मूरत देखी दिन तैसी. भगवंत म्हणले मी कसा आहे? नॉर्मली को ठेवा. भगवंत म्हणले मी कसा आहे? ना निराकार हो न साकार हो, भक्त की भावना से तदाकार हो. जसा भक्ताचा भाव असेल, महाराज म्हणला तसा देव त्याला भेटत असतो. तो भाव मी माझा संताच्या चरणावर ठेवला आणि माझ्या हृदयातला देव मला सापडला. तुका म्हणे होता ठेवा. बोला तो या भावा. बोला बोला दोन शब्द बोला. तो या भावा सापडला. सापडला हा शब्द कधी समोर येत असतो? हा बोलत चला. एखादी वस्तू हरवलेली असावी म्हणजे सापडला हा शब्द समोर येत असतो. बरोबर आहे दादा? बरोबर आहे ना? मग मला सांगा, वस्तू हरवायच्या अगोदर आपल्याजवळ असावी लागते का नसावी लागते? असावी लागते. मग हरवली म्हणजे काय झालं? हरवली म्हणजे तेवढ्या पुरतं त्या वस्तूबद्दल अज्ञान निर्माण झालं. बरोबर आहे ना? हरवली म्हणजे काय झालं? तेवढ्या पुरतं त्या वस्तूबद्दल अज्ञान निर्माण झालं. हरवल्याचा अर्थ काय? कुठंतरी आहे पण आपल्याला दिसत नाही, हा हरवल्याचा अर्थ आहे. मग महाराज म्हणतात तो देव मला सापडला. म्हणजे सापडायच्या अगोदर हरवावा. दोन शब्द बोला पुढचे. सापडायच्या अगोदर हरवावा लागेल आणि हरवायच्या अगोदर जवळ असावा लागेल. मग देव आपल्या जवळ आहे का नाही आपण पाहू. तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आराम. प्रत्येकाच्या हृदयात देव आहे. सर्वा गटी राम बोला देहादेही एक सूर्यप्रकाश सहस्र रश्मी. विठ्ठल जळी स्थळी भरला गीता ठाव नाही उरला. जळी स्थळी भरला गीता ठाव नाही उरला. विठ्ठल जळी स्थळी भरला गीता ठाव नाही उरला. विठ्ठल जळी स्थळी भरला गीता ठाव नाही उरला. आदिम्या दृष्टीने पाहिला, आदिम्या दृष्टीने पाहिला, दृष्टीने पाहिला. विठ्ठलाची विठ्ठल, विठ्ठलाची विठ्ठल, विठ्ठलाची विठ्ठल, विठ्ठलाची विठ्ठल. विठ्ठल म्हणता हरले पाप, 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 विठ्ठल म्हणता हरले पाप. विठ्ठल जळी स्थळी भरला गीता ठाव नाही उरला. आदिम्या दृष्टीने पाहिला, विठ्ठलाची विठ्ठल, विठ्ठल जळी स्थळी भरला गीता ठाव नाही उरला. आदिम्या दृष्टीने पाहिला. विठ्ठलाची विठ्ठल, हा विठ्ठल, विठ्ठल. विठ्ठल जळी स्थळी भरला रीता ठाव नाही उरला. आजम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल. महाराज म्हणले प्रत्येकाच्या हृदयात देव आहे. सर्वा घटी राम बोला देहादेही एक सूर्यप्रकाश सहस्र रश्मी. प्रत्येकाच्या हृदयात देव आहे. थोडा आवाज द्या. बघा हृदयात देव आहे म्हणून मी बोलतोय आणि हृदयात देव आहे म्हणून तुम्ही ऐकताय. माझा हृदयातला देव गेला माझं बोलणं बंद. तुमच्या हृदयातला देव गेला तुमचं बोलणं ऐकणं बंद. बरोबर आहे? मी बोलतो तुम्ही ऐकता, हे देवाचं अस्तित्व सिद्ध करते. बरोबर आहे? म्हणजे प्रत्येकाच्या हृदयात देव आहे. कोणी म्हणाल महाराज मग हृदयात देव आहे तर दाखवा. परमार्थ करणाऱ्याची नास्तिक माणसं बोलती इथं बंद करतात.
सप्ताह करायचा कशासाठी? अरे देव आहे ना, ते म्हणतोय मग दाखव. बरोबर आहे ना. मग इथं आपल्याला बोलता येत नाही काही. जे म्हणलं ना देव दाखव, जेव्हा आहे का म्हणल्यावर आपण आहे म्हणल्यावर ते दाखव म्हणलं ना, त्याला म्हणायचं कोरोना होता का? कोरोना होता का? बोला 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 बोला. नाही असं कसं म्हणता? हो 2.5 वर्ष जग बंद राहिलं महाराज, नाही कसं म्हणता सांगा बरं. ज्याला झाला त्याला भेटा बरं. कोरोना होता ना, कोरोना होता. मग कुणी कुणी पाहिला हात वर करा बरं. पाहिला का? बोला पाहिला का? नाही. मग नव्हता का? होता. मग पाहिला का? मग नव्हता का? मग पाहिला का? चालू देऊ 10:30 वाजेपर्यंत. जे म्हणतं देव दाखव त्याला म्हणा कोरोना दाखव. सोपं आहे, लय पुराणातलं सांगायची गरज नाही, रिअल फॅक्ट आहे. बरोबर आहे का नाही? त्याला म्हणा कोरोना होता ना, मग दाखव. कोरोना पाहिला का? आपण नाही पाहिला, पण मी पाहिला. महाराज असला की दिसतो. तुम्ही वा माळकरी. बरोबर आहे ना. महाराज असला की कोरोना दिसतो. मी सांगेल तुम्हाला कोरोना पाहता येतो पण डोळ्यानं नाही. त्याच्यासाठी एका विशेष किटची गरज आहे. त्याला कोरोनाची टेस्टिंग किट म्हणतात. लक्षात आलं माझं बोलणं? कोरोनाची टेस्टिंग किट घेतली आणि तुमचं स्वॅब घेतलं की तुमचा कोरोना पॉझिटिव्ह आहात तुम्ही का निगेटिव्ह आहात ते किटवर दिसतं ना. तसं देवाला पाहण्याची सुद्धा एक किट आहे, ती भावाची किट आहे. ज्याच्याकडे भावाची किट आहे आणि ज्याचा भाव पॉझिटिव्ह आहे त्याला देव दिसायला आणि सापडायला वेळ लागणार नाही. महाराज म्हणले तो भाव मी माझ्या संताच्या चरणावर ठेवला आणि माझ्या हृदयातला देव मला सापडला. तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला. संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. भावान देव आपलासा होता येतो. विठाला विठाला सज्जन हो, प्रत्येक माणसाच्या जीवनातले 2 दिवस महत्वाचे असतात. बोलत चला बरं का. एक येण्याचा दिवस आणि दुसरा जाण्याचा दिवस. ज्याला येण्याचा दिवस मिळाला त्याला जाण्याचा दिवस मिळत असतो. बरोबर आहे. ज्याचं बारसं झालं त्याचं तेरसं होणार, याच्यात काही शंका नाही. येण्याच्या दिवसाला एक महत्त्व असतं म्हणून आपण वाढदिवस करतो आणि जाण्याच्या दिवसाला महत्त्व असतं म्हणून आपण वर्ष श्राद्ध करतो. बरोबर आहे. देवाचा येण्याचा दिवस महत्त्वाचा आहे म्हणून आपण जयंती करतो. संताचा जाण्याचा दिवस महत्त्वाचा आहे म्हणून आपण पुण्यतिथी करतो. येण्याच्या आणि जाण्याच्या दिवसाला महत्त्व आहे ना. येण्याच्या दिवसाला महत्व आहे म्हणून 19 जानेवारी जगभर साजरी होती महाराज. शिवाजी महाराजाचा येण्याचा दिवस आहे. तसं आपल्या जीवनात 2 दिवसाला महत्व आहे. पण तुकाराम महाराज म्हणतात माझ्या जीवनात 3 दिवसाला महत्व आहे. येण्याचा दिवस आणि जाण्याचा दिवस आणि आणखी एक तिसरा दिवस कोणता आहे का? वसंत पंचमी हा तुकाराम महाराजाचा येण्याचा दिवस. 2 दिवसापूर्वी वसंत पंचमी झाली. बरोबर आहे. तो तुकाराम महाराजाचा येण्याचा दिवस. तुकाराम बीज हा तुकाराम महाराजाचा बोला 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 जाण्याचा दिवस. पण या 2ही दिवसापेक्षा महाराज म्हणतात माझ्या जीवनात एका तिसऱ्या दिवसाला महत्व आहे. तो तिसरा दिवस कोणता आहे बघा. माघ शुद्ध दशमी बोला पाहुनी गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे. माघ महिन्यातला शुद्ध दशमीचा गुरुवारचा दिवस माझ्या जीवनात महत्वाचा ठरला का? त्या गुरुवारच्या दिवशी माझे श्रीगुरु माझ्या स्वप्नामध्ये आले आणि स्वप्नामध्ये येऊन बाबाजी आपुले सांगितले नाम. थोडा आवाज मोकळा करा. मंत्र दिला रामकृष्ण हरी. बाबाजी नाव सांगितलं. कोणता मंत्र दिला? बोला बोला कोणता? रामकृष्ण हरी. उघडा मंत्र जाना रामकृष्ण हरी म्हणा. कशाला म्हणतात मंत्र? मरणात राहते ती मंत्र. हा जो मरणापासून तारतो त्याला मंत्र म्हणतात. दादा महाराज पहिलं जग चालायचं मंत्रानं, त्याच्यानंतरचं जग तंत्रानं, सध्याचं जग षडयंत्रानं. बरोबर आहे का नाही? महाराज म्हणले मंत्रामध्ये ताकद होती ना. माझे श्रीगुरु माझ्या स्वप्नात आले. बाबाजी नाव सांगितलं रामकृष्ण हरीचा मंत्र दिला आणि स्वप्नात माझ्या गुरुनी मला काय मागितलं? पडिला विसर स्वप्नामध्ये पडिला विसर. स्वप्ना माझे पडिला विसर माझे पडिला हे भोजना मागती तूप पावशे रे पडिला विसर स्वप्ना माझी पडिला विसर स्वप्ना माझी भोजना मागती तुपपावशर पडिला विसर स्वप्ना माझी. माझे श्रीगुरु माझ्या स्वप्नामध्ये आले आणि स्वप्नामध्ये येऊन त्यांनी मला काय मागितलं? बोला. तूप मागितलं. किती मागितलं?
पावशेर थोडं झालं का या जमान्यात पावशेर तूप होय. आता तूप म्हणलं का चूप, तूप म्हणलं की बोलायच ना. एक पंक्तीनं पळत होता तूप 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 तूप. त्याला म्हणलं वाढ ना, म्हणे वाढायचे दिवस गेले, आता ऐकायचे दिवस आहेत. आज तुपाची एवढी वानवा आहे, भांड्याच्या दुकानात गेलं तर दुकानदाराला म्हणावं लागतं तुपाचा चमचा द्या. ऐकताना माया हो तुम्ही, भाजीचा चमचा वेगळा, तुपाचा चमचा वेगळा, गावातला चमचा या दोन्हीपेक्षा वेगळा. जाईल कळलं जाईल, धन्यवाद. हां बाकी जाईन प्रसाद घ्या. लक्ष देऊ नाही का. मी चमच्याबद्दल आणखी एक बोलेल. तुम्ही आईस्क्रीम खाल्लात का कधी? हो नाही काहीतरी बोला. हां आईस्क्रीम खा. कशाने खाता? चमच्याने खाता. मग आईस्क्रीम खाल्ल्यावर चमचा खिशात ठेवता का फेकून देता? फेकून देता. चमच्याने लक्षात ठेवलं पाहिजे, काम झाल्यावर आपली अवस्था अशीच होणार आहे. चपर चपर करू नको. हसता खेळता राहिलेले 1.5 वर्ष निघून जाईल, येड्या तुही पंचायत होईल. बरोबर आहे का नाही? लक्षात ठेवा. बरं चमच्याचा आणखी एक दुर्गुण सांगेल. चमचा ज्या भांड्यात जातो त्या भांड्याला रिकामं करतो, हा चमच्याचा दुर्गुण आहे. मग ज्याला मोठं व्हायचं, तो महाराज असो नाही तर नेता असो, त्यानं चमच्यापासून सावध राहायचं. नाही मी रियालिटी बोलतोय बा तुम्हाला. रिकामं व्हायचं नसेल तर सावध राहिलं पाहिजे माणसानं. त्याला भाजीचा चमचा वेगळा, तुपाचा चमचा वेगळा. जो कुठंतरी खोल असतो तो भाजीचा चमचा, आणि कुठंच खोल नसतो तो तुपाचा चमचा. वालडण पडलं तरी थेंबर पडावं, आज ही तुपाची वानवा आहे. मी लहानपणी पंक्तीला जेवाय जायचो अण्णा, आता बी जातो, काही वावडं नाही मला, पण टाईम असला तर जातो. मग ते जेवाय गेलं का अख्खं गाव जेवाय असायचं, पान तूप एका वाटीत नाही तर द्रोणात राहायचं. ते जर लहान लेकरानं वाढाय घेतलं तर ऐ ठेवल तू पाणी वाढ, पाणी. बरोबर आहे ना? लहान लेकराचे वाढायचे ॲटम पत्रवाळी, द्रोण, मीठ आणि पाणी. 5वा ॲटम नंदू पाटील पोरायकडे वाढाय देत नाही, बरं का. मग गावात सगळं वाढून झालं की एकच माणूस असतो तूप वाढणारा. त्याचा हात एवढा साफ झालेला असतो महाराज, ती एक वाटी पुरून गावाला उरली पाहिजे. यायचं जसं धीरे धीरे पळतं तसं त्याचं एवढं सॉफ्ट झालेलं असतं बघा. मग तो एवढा हात साफ, कोणाच्या बी हातात तुपाची वाटी देत नाही. प्रत्येक गावात जसा तूप वाढायला स्पेशल माणूस असतो का नाही, तेवढी काटकसर त्याला जमली पाहिजे आणि ते उरलं पाहिजे. तसं प्रत्येक सप्त्यात पाकिट भराई एक माणूस असतो. त्याला कीर्तनातलं काही कळत नाही, पण हिशोब त्याच्या हातात असतो महाराज. मग त्याला जर म्हणलं नाही याला वाढून भरा, काय करायचं वाढून? त्याला म्हणा मोठा महाराज, मोठा त्योचन लहाना त्योचन, आता काय करायचं तुम्ही? आणि त्याला म्हणा तुम्हाला नाही माहिती हा बापा हो कारभार, आणि तुम्ही घाला गाव मातीत, काही गरज नाही आपल्याला. बरोबर आहे का? असा स्पेशल माणूस असतो बघा. कळतं महाराजाला, पण हिशोब त्याच्या हातात ठेवावा लागतो. विठाला 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 विठाला. हे आमच्या गावातला अनुभव आहे, तुमचं मला माहित नाही बा. तुम्ही देव माणसं आहे सगळे, मला जायचं इथून. बरोबर आहे का नाही? आमच्या गावात असे माणसं असतात ना, तेव्हा ते असं पाकिट भरताना लय मजा येते. असे बसलेले असतात सगळे, मग आपण म्हणायचं भरायला एवढी. ते पहिल्यानं म्हणतात किती दिवस होतं ते, इथून सुरुवात असते, आणि 2 दिवस तर खालीच बसलं होतं. आणि एवढे असं असतं बघा. असा स्पेशल माणूस, जाऊ द्या विषयांतर करायचं नाही मला. तूप वाढायला एक स्पेशल माणूस असतो बाबा. अशी लंबी पंगत बसलेली असते, तो येणार, अशा बाया माग करणार, तुपाची वाटी या हातात धरणार, या हाताचे 4 बोट एकदाच बुडून घेणार, आणि असं धरून जे पळत राहणार. पंक्तीनं ज्याच्या नशिबात असेल त्याच्या नशिबात एखादा थेंब पडतो. आजी तुपाची वानवा आहे. काय भाव आहे सध्या चांगल्या तुपाचा? बोला 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 बोला, पटापट बोला. आम्हाला माहित नाही, आम्ही फुकटचं खातो. फुकटचं खातो म्हणजे आणायचं काम नाही असं त्याचा अर्थ आहे. 1800 रुपये चांगल्या तुपाचा भाव आहे. आणि महाराज म्हणतात माझ्या गुरुनं मला पावशेर तूप मागितलं आहे का. उपदेश आहे परमार्थाच्या परमतत्वाचा, आणि मागितलं व्यवहारातला तूप नावाचा पदार्थ. आता मागितलं मागितलं किती मागितलं? पावशेर. आता पाव म्हणजे किती आपण पहिल्यांदा कळून घेऊ. पावशेर म्हणजे काय? 1 किलोचे समान 4 भाग केले की एका भागाला काय म्हणतात? पावशेर. तसं वेदांत शास्त्रानं अंतकरणाचे 4 भाग केले, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. याच्यातला पावभाग झाला चित्ताचा. जसं व्यवहारात तूप सार आहे तसं परमार्थात चित्त सार आहे. चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ, आणि ते चित्त तुपाप्रमाणे आहे. मृदू सवा हे नवनीत तैसे सज्जनाचे चित्त. आणि ते चित्त माझ्या गुरुने मला मागितलं. कधी माघ महिन्यातल्या शुद्ध दशमीच्या गुरुवारच्या दिवशी माझे श्री गुरु माझ्या स्वप्नात आले. बाबाजी नाव सांगितलं, रामकृष्ण हरीचा मंत्र दिला, माझ्या गुरुचं मला दर्शन झालं. तो दिवस माझ्या जीवनात भाग्याचा ठरला. त्या दिवशी माझं भाग्य उजळलं. हे अभंगाचं पहिलं चरण. उजळले भाग्य आता, उजळले भाग्य आता, उजळले भाग्य
क्या बात आहे. उजळले भाग्य आता 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 उजळले वा वा. भाग्य आता क्या बात है. उजळले भाग्य आता हा. उजळले भाग्य आता 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 अवघी चिंता वरली क्या बात है. अवघी चिंता वरली अवघी चिंता वारली अवघी चिंता वारली 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 निहालाव दर्शन निहालाव अवघी चिंतावा अवघी निहालाव वा वा. टाळ्या वाजवा जोरदार. क्या बात. उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली. महाराज म्हणले एका एका शब्दाचा आपण विचार करू. हा भंग बहुतेकाच्या थोडा का होईना पाठ आहे. उजळले बोला बोला उजळले एवढं बहुतेकांच्या पाठ आहे. कोण कशाला भाग्य उजळणं म्हणाल तो भाग नंतरचा आहे, पण उजळले भाग्य आता एवढं बहुतेकांच्या पाठ आहे. आता इथं कीर्तन संपल्यानंतर एखादा जाता जाता जर दुसऱ्याची चप्पल घालून गेला तर घरी जाऊन म्हणू शकतो संत दर्शनी हा लाभ. कोण याला बी भाग्य उजळणं म्हणाल, कोण कशाला लाभ म्हणाल सांगता येत नाही. कीर्तन ऐकून चपला चोरायच्या सवयी जात नसतील तर याच्यापेक्षा आपलं दुर्भाग्य दुसरं कोणतं नाही. किती दुर्भाग्य आहोत. म्हणून कीर्तनात असं बसावं लागतं का तिथून महाराजही दिसावा आणि चप्पलही दिसावी. सेंटर पॉइंट दोन्हीचा मध्य साधावा लागतो. विठाला विठाला. उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली. उजळणं म्हणजे काय? उजळणं म्हणजे चकाकी येणं किंवा नवीन उदयाला येणं. वस्तू चमकवण्यासाठी जे काम केलं जातं त्याला म्हणतात उजाळणं. बरोबर आहे ना. उजळणे म्हणजे चकाकी येणे किंवा नवीन उदयाला येणं. माया हो, तुमचा आणि उजळण्याचा संबंध जरा जास्त येतो. तुम्ही सोनाराकडे जाता ना, सोनाराकडे जाता कशासाठी? सोनं उजळायला जाता ना, बरोबर आहे का नाही. उजळणं म्हणजे चमक आणणं, बरोबर आहे ना. उजळणं म्हणजे चमक आणणं. तुमच्या इकडं मला माहिती नाही अण्णा, आमच्या गावाकडे बऱ्याच वर्षापूर्वी लोकांना गावागावात येऊन सोनं उजळून दिलं तर बघा. तुमच्या इकडे दिलं होतं का? चांगलंच उजळून दिलं तर त्यांनी. एवढं उजाळलं होतं अजून आठवणीत आहे महाराज. त्याने नेलं होतं दिलं नव्हतं. चमकवण्यासाठी जे काम केलं जातं त्याला म्हणतात उजाळणं. उजळले भाग्य. भाग्य कशाला म्हणतात ऐका. संसारातलं भाग्य वेगळं आणि परमार्थातलं भाग्य वेगळं आहे का बरं का. संसारात कोण भाग्यवान आणि परमार्थात कोण भाग्यवान दोन्ही व्याख्या एकत्र कराल तर तो गोंधळ होऊन जाईल. संसारातलं भाग्य वेगळं आणि परमार्थातलं भाग्य वेगळं. संसारात कोणाला भाग्यवान म्हणतात? एखाद्याचं लग्न झालं, पत्नी सुंदर मिळाली, लोक त्याला भाग्यवान म्हणतात. एखाद्याला मुलगा झाला, चांगला निघाला की लोक त्याला बोला 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 भाग्यवान म्हणतात. एखाद्याला एखादं पद मिळालं की लोक त्याला भाग्यवान म्हणतात. एखाद्याला लोक मानायला लागली की लोक त्याला भाग्यवान म्हणतात. एखाद्याला एखादी लॉटरी लागली, पैसा मिळाला तो लोक त्याला भाग्यवान म्हणतात. संसाराच्या दृष्टीने भाग्याची व्याख्या काय दादा?
चांगली बायको, चांगलं पोरग, भरपूर पैसा, एखादं पद आणि 4 लोकांनी आपल्याला मानावं. झालं का नाही व्याख्या संसारातल्या भाग्याच्या? बरोबर आहे. हे भाग्य आहे, हे नाही नाही हे भाग्य आहे, पण संसारातलं आहे. चांगली बायको मिळणं संसारातलं भाग्य आहे. पोरं चांगले होणं संसारातलं भाग्य आहे. पद जवळ असणं संसारातलं भाग्य आहे. पैसा जवळ असणं संसारातलं भाग्य आहे. पण परमार्थात जर याचा विचार कराल तर महाराज म्हणले निकटवास संताबाई निकटवास बरा, संताबाई निकटवास बरा, संताबाई निकटवास बरा. भाग्य तारी नोहे धन जरा दारा, निकटवास बरा, संताबाई निकटवास बरा, संताबाई. भाग्य तारी नोहे धन पुत्रे दारा, निकटवास बरा, संताबाई निकटवास बरा, संताबाई. आपण ज्याला भाग्य म्हणतो महाराजांना त्याचा एका प्रमाणात निषेध केला. भाग्य तरी नोहे धन पुत्र दारा. मग परमार्थातलं भाग्यवान कोण? निकटवास बरा संतापाय. संताच्या सहवासात राहायला मिळणं याला म्हणायचं भाग्य. भाग्योदयन बहुजन्म समर्जितेन सत्संग मंजल बदे पुरुषो यदावै आज्ञान हेतुकृत मोह मदा अंधकार नाशम विदाही तदोदयते विवेकः. लक्ष देऊन आहे का बरं का? संताच्या सान्निध्यात राहायला मिळणं याला म्हणायचं भाग्य. संसारातलं भाग्य वेगळं आणि परमार्थातलं भाग्य वेगळं. परमार्थात कोण भाग्यवान? देवानं जवळ घ्यावं पहिलं भाग्य, काम क्रोधावर विजय मिळवणं दुसरं भाग्य, आणि संताचं दर्शन होणं तिसरं भाग्य. देवानं जवळ घेणं भाग्य. प्रमाण सांगतो, भाग्यवंत मनोजया शरण गेले पंढरी राया. दुसरं तुका म्हणे भाग्य या नावे म्हणिजे, संसारी जन्मी जे याची लागी. काम क्रोध लोभ निमाली ठाईची, अवघी आनंदाची सृष्टी झाली. तिसरं भाग्याचा उदय, भाग्याचा उदय, भाग्याचा उदय, भाग्याचा उदय, देहे जोडी संत पाय, देहे जोडी संत पाय. येतो नियानुटव माता, उठव माता, देह जोडी संत पाय, देह जोडी संत पाय. येतो नियानुटव माता, बैठावा जोडी सरी बैठा, सरी बैठा, सरी बैठा. भाग्याचा उदय बोला. ते हे जोडी संत पाय. संताच्या सहवासात राहायला मिळणं हे खरं जीवनातलं भाग्य आहे. बरोबर. संताच्या धन्य काळ संत भेटी, पायी मिठी संदेहाची सुटली गाठी, झालो पोटी शीतळ. महाराज म्हणले देवान